सध्या बांगलादेशामध्ये अराजकता माजली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दंगली घडत आहेत. 300हून जास्त आंदोलक मृत्युमुखी पडले आहेत आणि 1000हून जास्त जखमी झाले. सरकारने दडपशाही म्हणून अनेकांना तुरुंगात टाकले आहे. इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. शाळा कॉलेजेस बंद केलेली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकार विरोधात असहकार पुकारला आहे आणि आंदोलक इतके आक्रमक झाले आहेत की त्यांनी पंतप्रधान निवासावरती हल्ला चढवून त्याच्यावरती ताबा मिळवला आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे. तर चला तर जाणून घेऊयात की आजच्या भागामध्ये सविस्तररित्या की या सर्व गोष्टी का घडल्या आणि कशामुळे घडल्या. तर मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात हलकल्लोळ राजकारणाचा. बांगलादेशात निर्माण झालेल्या गृहयुद्धाचे मूळ हे बांगलादेशातील आरक्षणात आहे. याच आरक्षणाविषयीचा निर्णय बांगलादेशातील उच्च न्यायालयाने दिला आणि बांगलादेशामध्ये हिंसाचाराच्या आगीचा भडका उडाला. मात्र आरक्षणाच्या हे जे नेमकं प्रकरण काय हे आज आपण सविस्तर पाहूया. तर घडलं असं की 1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाला. आपणास माहीत असेलच की पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांगलादेश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व मुजीबुर रहमान यांनी केलं होतं. जेव्हा 1973 साली मुजीबुर रहमान यांचं सरकार आलं तेव्हा त्यांच्या आवामी लीगने असा निर्णय घेतला की स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे किंवा असे काही जिवंत स्वातंत्र्य सैनिक आहेत अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या वारसांना नोकरीमध्ये सरकारी नोकरीमध्ये 30% आरक्षण देण्यात येईल. परंतु घडलं असं की हे आरक्षण पुढे त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवंडांना म्हणजे तिसऱ्या पिढीला देखील हे आरक्षण आज तागायत देण्यात आलं. ते देखील थोडं थिडकं नसून तर एकंदरीत 30% आरक्षणाची तरतूद या कोट्यातील व्यक्तींना करण्यात आली. आता यामध्ये स्वातंत्र्य सैनिक कोण आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज कोण हे ठरवण्याचे अधिकार थोडक्यात आवामी लीग म्हणजे आत्ताचा जो सत्ताधारी पक्ष होता त्यांनाच होते. त्यामुळेच विद्यार्थी आंदोलकांचा त्यावरती आक्षेप होता. त्यांचं म्हणणं असं होतं की या 30% कोट्यातील आरक्षणाचा फायदा केवळ आवामी लीग मधील सदस्यांनाच होत आहे. सर्वसामान्य जनतेला याचा काही देखील फायदा नाही. आता गंमत अशी आहे की 30% कोटा अधिक 25 ते 26% कोटा म्हणजे एकंदरीत 56% कोटा हा आरक्षित संवर्गातील लोकांना होता. म्हणजेच काय तर 100रातील 56 लोक ही या कोट्यामधलीच असायची. उरलेली 44% जागा या इतर वर्गातील लोकांसाठी राखीव होत्या. याच गोष्टीचा उद्रेक विद्यार्थी आंदोलकांमध्ये झाला आणि त्यांचं म्हणणं हे होतं की बांगलादेश मधील जनतेला हे जे 56% एकूण जे आरक्षण आहे त्याची काही एक आवश्यकता नाहीये. म्हणजे हा कोटा रद्द करण्यात यावा आणि सर्वसामान्य जनतेला म्हणजेच काय तर जी नोकर भरती आहे ती ही गुणवत्तेच्या आधारावरती व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन घडवून आणलं त्या आंदोलनावरती तोडगा न काढता उलट पक्षी शेख हसीना यांनी ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं म्हटलं की स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना आरक्षण नाही द्यायचं तर काय रजाकारांना आरक्षण द्यायचं. तर इथे आपल्याला जाणून घ्यायला हवं की रजाकार म्हणजे कोण. तर ज्या वेळेला बांगलादेश आत्ताचा बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ज्या वेळेला युद्ध चालू होतं 1971 सालची ही जी घटना आहे तेव्हा 2 वाहिन्या काम करत होत्या. एक होती रजा वाहिनी जी पाकिस्तानला मदत करत होती तर दुसरी होती मुक्ती वाहिनी. ही जी दुसरी संघटना आहे
ती बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होती. म्हणजेच थोडक्यात काय तर रजावाहिनी ही जी संघटना आहे ही बांगलादेशच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे ती गद्दार होती. गद्दारांची संघटना आपण तिला म्हणू शकतो. तर इथे म्हणजे पाकिस्तानच्या फेवरमध्ये असणारी ही जी रजावाहिनी होती आणि मुक्तीवाहिनी ही बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी काम करणारी संघटना होती. थोडक्यात काय रजाकार हे गद्दार होते आणि शेख हसीनांनी अशा प्रकारे आंदोलकांचा उल्लेख रजाकार करून त्यांना हिणवलं, त्यांना आणखीन उस्कवलं. याच गोष्टीचा परिणाम त्यांना भोगावा लागला. या गोष्टीचे दूरगामी परिणाम बांगलादेशच्या राजकारणावर होणार आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आंदोलकांनी मुजीबुर रहमान ज्यांना बांगलादेशचं राष्ट्रपिता म्हणून म्हटलं जातं, म्हणजे आजपर्यंत आपण ज्या प्रकारे महात्मा गांधींना राष्ट्रपती पिता असं आपण त्यांचा उल्लेख करतो किंवा मानतो, त्याच प्रकारे मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्या व्यक्तीमुळेच बांगलादेश स्वतंत्र झाला होता. त्यांचं योगदान हे म्हणजे आज जे गांधी परिवार त्याच इतकं त्यांचं योगदान महत्वाचं होत आहे. 1975 साली जेव्हा दंगली घडल्या त्यावेळेला त्यांची हत्या करण्यात आली. म्हणजे एवढी क्रूर हत्या झाली की त्यांच्या भावाला, त्या भावाची बायको म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची मुलं या सगळ्यांची हत्या करण्यात आली. फक्त शेख हसीना आणि त्यांचे जे पती होते आणि त्यांची दुसरी बहीण ह्या दोघी या युरोपामध्ये असल्या कारणामुळे त्या वाचल्या. अन्यथा तेव्हा जर त्या बांगलादेशमध्ये उपस्थित असतात तर त्यांची देखील हत्या झाली असती. आता या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे तो दूरगामी परिणाम हा दक्षिण आशियाला, म्हणजे याचा परिणाम फक्त बांगलादेशला नाही तर भारताला देखील किंवा इतर देशांना देखील याचा परिणाम भोगावा लागणार आहे. आज आपण भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारताच्या आजूबाजूची जी राष्ट्र आहेत म्हणजे श्रीलंकेमध्ये देखील हीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी उद्भवली होती. तिथलचं जे सरकार आहे ते आंदोलकांनी चिरडून टाकलं. ते पाकिस्तानमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना घडल्या. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये देखील ह्याच गोष्टी घडल्या. म्हणजे सगळीकडे अस्थिर अशी सरकार सगळ्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे भारत हा एकमेव असं राष्ट्र उरलेलं आहे जे एक प्रगतशील राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि आज आपण भारतामध्ये राहतोय या गोष्टीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. या अनुषंगाने इथे थोडक्यात सांगायचं झालं तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन्ही घटक हे लोकशाहीमध्ये फार महत्वाची भूमिका बजावत असतात. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका समजून घेऊन त्या भूमिकेला सुसंगत गोष्टी कराव्याच्या असतात, ना की त्यांचा आवाज दाबायचा असतो, त्यांचे विचार चिरडून टाकायचे असतात, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं नाही. अशा गोष्टींचे मग परिणाम ज्या प्रकारे बांगलादेशला भोगावे लागले अशाच प्रकारे आपण पाहिलं की आपल्या शेजारील राष्ट्रांना देखील त्याचे परिणाम भोगावे लागले. त्यामुळे या सर्व गोष्टीमधून भारताने बोध घ्यायला हवा आणि त्या प्रकारे पावलं उचलायला हवी. जर भारतामध्ये देखील अशाच प्रकारची आंदोलनं घडत राहिली तर भारतामध्ये देखील अराजकता माजू शकते. आज मितीला तरी भारतामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत नाहीयेत.